नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय असते हे समजून घेऊया. सर्वात प्रथम मी तुम्हाला काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगते. जसं की उद्या माझी क्रिकेटची मॅच असेल आणि मी म्हणेल की उद्या मी या वेळेला क्रिकेट खेळत असेल, तर ते काम फ्युचरमध्ये मी कंटिन्युअसमध्ये करत असेल, म्हणून ते काम फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं जाईल. आणखी उदाहरण बघूया काही. जसं की उद्या माझा पेपर असेल आणि मी म्हणेल की मी उद्या पेपर सोडवत असेल, तर ते कामसुद्धा कंटिन्युअस आहे. उद्या सुरू असेल ते काम फ्युचरमध्ये, म्हणून मी ते सेंटेन्ससुद्धा फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बनवेल. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं सुद्धा 4 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. त्याच्यातला सर्वात प्रथम पार्ट म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे करत असेल, म्हणजे काम कुठलंही काम करत असेल ते फ्युचरमध्ये. जसं की मी आता तुम्हाला उदाहरण दिले की तो उद्या पेपर सोडवत असेल, खेळत असेल, तर फ्युचरमध्ये ते काम कंटिन्युअस करत असेल. फर्स्ट एक्झाम्पल, शिवा विल बी प्लेइंग. सेन्स आहे करत असेल, म्हणजे शिवा खेळत असेल. इथे जरी उद्या खेळत असेल, परवा खेळत असेल असं नाही दिलं आहे, पण विल बी आहे म्हणजे तो फ्युचरमध्ये ते काम करत असेल असं म्हणणं आहे. सेकंड एक्झाम्पल, रितू विल बी सॉल्विंग पेपर. सेन्स आहे करत असेल, म्हणजे रितू पेपर सोडवत असेल. हे सुद्धा काम ती फ्युचरमध्ये करत असेल कंटिन्युअस. थर्ड एक्झाम्पल, दे विल बी प्लेइंग. सेन्स आहे करत असेल, म्हणजे ते खेळत असेल. ते सुद्धा फ्युचरमध्येच खेळत असेल, म्हणून ते फ्युचरच्या फॉर्ममध्ये बनवण्यात आलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, वर्कर्स विल बी वर्किंग. सेन्स आहे करत असेल, काम फ्युचरमध्ये करत असेल, म्हणून विल बीमध्ये बनवलं आहे, म्हणजे कामगार काम करत असेल फ्युचरमध्ये. फिफ्थ एक्झाम्पल, शेफ विल बी कुकिंग. सेन्स आहे काम करत असेल, म्हणजे आचारी जेवण बनवत असेल. आत्ता नाही तर ते फ्युचरमध्ये बनवत असेल असं म्हणणं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, ही विल बी कमिंग. सेन्स आहे करत असेल, म्हणजे तो येत असेल. हे सुद्धा फ्युचरमध्ये होईल. सेकंड टाईप बघूया फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे करत नसेल, हे सुद्धा काम फ्युचरमध्ये करत नसेल असं म्हणायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, आशा विल नॉट बी स्टडिंग. सेन्स आहे करत नसेल, म्हणजे आशा अभ्यास करत नसेल. सेकंड एक्झाम्पल, दे विल नॉट बी स्टडिंग. सेन्स आहे करत नसेल, म्हणजे ते अभ्यास करत नसेल. हे सुद्धा फ्युचरमध्ये ते म्हणजे जे काही खूप सारे लोक आहे ते अभ्यास करत नसेल फ्युचरमध्ये असं म्हटलं आहे. थर्ड एक्झाम्पल, दे विल नॉट बी प्लेइंग. सेन्स आहे करत नसेल, म्हणजे ते खेळत नसेल. हे सुद्धा फ्युचरमध्ये खेळत नसेल असं म्हणणं आहे. फोर्थ एक्झाम्पल, वर्कर्स विल नॉट बी वर्किंग. सेन्स आहे करत नसेल, म्हणजे कामगार काम करत नसेल फ्युचरमध्ये. फिफ्थ एक्झाम्पल, ही विल नॉट बी ॲब्युजिंग. सेन्स आहे करत नसेल. ॲब्यूज म्हणजे गैरवर्तन, म्हणजे तो गैरवर्तन करत नसेल. हे सुद्धा फ्युचरमध्ये. सिक्स्थ एक्झाम्पल, शी विल नॉट बी कुकिंग. सेन्स आहे करत नसेल, म्हणजे ती जेवण बनवत नसेल फ्युचरमध्ये. थर्ड टाईप बघूया फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला WH वर्ड म्हणजे व्हॉट, वेअर, हाऊ, विच. जे पण W किंवा H पासून सुरू होते ते WH वर्ड.
WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस सेन्स आहे करत असेल क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युला ज्यात WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम असतो. फॉर्म्युला विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे करत असेल का. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. व्हॉट विल शी बी प्लेइंग. सेन्स आहे करत असेल म्हणजे ती काय खेळत असेल. हे सुद्धा फ्युचरमधली गोष्ट करत आहे की ती फ्युचरमध्ये काय खेळत असेल. सेकंड एक्झाम्पल विच पेपर विल ही बी सॉल्विंग. सेन्स आहे करत असेल म्हणजे तो कशाचा पेपर सोडवत असेल. हे सुद्धा फ्युचरमध्ये काम सुरू आहेत असेल फ्युचरमध्ये तर त्याबद्दल प्रश्न विचारला जात आहे. थर्ड एक्झाम्पल वेअर विल दे बी गोईंग. सेन्स आहे करत असेल म्हणजे ते कुठे जात असेल. फोर्थ एक्झाम्पल विल दे बी वर्किंग. सेन्स आहे करत असेल का म्हणजे ते काम करत असेल का फ्युचरमध्ये. फिफ्थ एक्झाम्पल व्हॉट विल शी बी वॉचिंग. सेन्स आहे करत असेल म्हणजे ती काय बघत असेल. सिक्स्थ एक्झाम्पल विल शी बी प्लेइंग. सेन्स आहे करत असेल का. सेन्स म्हणजे ती खेळत असेल का फ्युचरमध्ये. फोर्थ टाईप बघूया फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा. निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थक प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे करत नसेल क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युला ज्यात WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम असतो. विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे करत नसेल का. एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल व्हाय विल शी नॉट बी गोईंग. सेन्स आहे करत नसेल म्हणजे ती का जात नसेल. फ्युचरमध्ये प्रश्न विचारला जात आहे त्या कामाबद्दल. सेकंड एक्झाम्पल व्हाय विल ही नॉट बी स्टडिंग. सेन्स आहे करत नसेल म्हणजे तो अभ्यास का करत नसेल फ्युचरमध्ये. थर्ड एक्झाम्पल व्हाय विल दे नॉट बी प्लेइंग. सेन्स आहे करत नसेल म्हणजे ते का खेळत नसेल फ्युचरमध्ये ते का खेळत नसेल असा प्रश्न विचारला जात आहे. फोर्थ एक्झाम्पल विल ही नॉट बी पेइंग बिल. सेन्स आहे असेल का म्हणजे तो बिल भरत नसेल का फ्युचरमध्ये हे काम तो करत नसेल का असा प्रश्न विचारला जात आहे. फिफ्थ एक्झाम्पल विल दे नॉट बी गोईंग. सेन्स आहे करत नसेल का म्हणजे ते जात नसेल का फ्युचरमध्ये. सिक्स्थ एक्झाम्पल विल ही नॉट बी स्टडिंग. सेन्स आहे करत नसेल का म्हणजे तो अभ्यास करत नसेल का फ्युचरमध्ये ते काम करत नसेल का असा प्रश्न विचारला जात आहे. याच्या नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सच्या समोर लिंक दिली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून नोट्स वाचू शकता. आणि तुम्हाला बाकी टेन्सेसचे व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.